नमस्कार मुलांनो, MK's गुरुकुलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत आई ही कविता, जी इयत्ता 7वीच्या पुस्तकामध्ये आहे. अतिशय सोपी कविता आहे. या कवितेचे कवी आहेत ग.दी. माडगूळकर. आपण ही कविता वाचूया. याचा अर्थ तुमच्या सहज लक्षात येईल असा आहे. त्याच्यातले शब्द खूप सोपे आहेत. These words are very simple and meaning is also very simple. So this poem is very easy to learn, and this topic is related to you, related to me, because we are always have a special place of mother in our life. Okay, so let's learn this poem and try to understand it. जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि कृपया आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा. आता कविता आपण वाचूया. आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ आई, मुलांनो शिकणे अ आई. सो या स्टँजामध्ये कवी काय सांगतायत, ह्या कडव्यामध्ये कवी काय सांगतायत तर आई हे दैवत आहे. सो मदर इज लाईक अ गॉड, अँड असा जो देव आहे तो कुठेही तुम्हाला मिळणार नाही, साऱ्या जगतावर नाही. सो दिस गॉड यू विल नॉट फाइंड एनिवेअर इन द वर्ल्ड. म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ आई. सो दॅट्स वाय दिस गॉड इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड यू विल नॉट फाइंड एनिवेअर एल्स. गॉड म्हणजेच आई, आणि म्हणून दॅट्स वाय यू नीड टू लर्न अ आई आफ्टर श्रीकार. श्रीकार म्हणजे काय तर मराठीमध्ये जेव्हा लिहायला मुलं सुरुवात करतात तेव्हा श्री हे अक्षर काढलं जातं, म्हणजे सुरुवात, आणि ते देवाला सुद्धा सिम्बोलाइज केलं जातं, म्हणजे देवाला नमस्कार करून आपण लिहायला सुरुवात करतो. सो वेन एव्हर वी स्टार्ट रायटिंग, दॅट टाइम वी राईट श्री फर्स्ट अँड देन वी स्टार्ट लर्निंग अ आई. वाय? बिकॉज मदर इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि म्हणून कवी सांगतायत की या श्रीकाराच्या नंतर आपण अ आई शिकतो. सगळी मुलांनी सुद्धा अ आई शिकली पाहिजे. कशानंतर? श्रीकारानंतर. तीच वाढवी ती सांभाळी, ती करी सेवा तीन त्रिकाळी. म्हणजे कवी काय सांगतायत की तीच वाढवी ती सांभाळी. शी ओनली मेक अस ग्रो, शी ओनली नरिशेस अस. ती करी सेवा तीन त्रिकाळी. शी ऑलवेज देअर विथ अस फॉर ऑल द 3 periods. त्रिकाळ म्हणजे 3 काळ. So mother only make us grow, she only nourishes us, and she always there with us for the 3 periods, past, present and future. देवानंतर नमवी मस्तक आईच्या पायी. आणि अशी ही आई आपल्या नेहमी सोबत असते. दॅट्स वाय वी बो डाऊन ॲट हर फीट आफ्टर गॉड. नमवी मस्तक मीन्स वी बो डाऊन, ओके, आवर हेड in front of her or at her feet after the God. कौसल्यविण राम न झाला. कौसल्य ही रामाची आई आहे. तसंच देवकी पोटी कृष्ण जन्मला. कृष्णाची आई कोण आहे? देवकी. म्हणजे जर कौसल्या नसती तर राम झाला नसता. सो इफ देर वॉज नो कौसल्या, दॅट मीन्स मदर, देन देर विल नॉट बी, देर वुड हॅव दॅट श्रीरामांचा जन्म झाला नसता. सो श्रीराम वुड हॅव नॉट बॉर्न. तसंच देवकी पोटी कृष्ण जन्मला. कृष्ण कोणाच्या? आईच्याच पोटी जन्मले. त्यांच्या आईचं नाव काय? देवकी. सो देवकी गेव बर्थ टू श्रीकृष्णा. शिवरायाचे चरित्र घडवी माय जिजाबाई. सो शिवरायांचे चरित्र, शिवरायांना कर्तबगार कोणी केलंय? हू मेड किंग शिवाजी और छत्रपती शिवाजी महाराज द ग्रेट? जिजाबाई. बिकॉज जिजाबाई is Chhatrapati Shivaraya's mother. Okay, so in this stanza, importance of mother and how they made their sons great, that is mentioned. म्हणजे श्रीराम हे मोठे का झाले तर कौसल्यामुळे श्रीरामांचा जन्म झाला. तसंच कृष्णाचा जन्म कोणामुळे झाला? देवकीमुळे. आणि शिवाजी महाराज कोणामुळे घडले तर जिजाबाईंमुळे. म्हणजे आईचं महत्त्व या स्टँजामध्ये सांगितलेलं आहे. आता पुढे कवी काय म्हणतायत? नकोस विसरू ऋण आईचे. ऋण म्हणजे उपकार, ओके, ऋण म्हणजे डेप. स्वरूप माऊली पुण्याईचे. ही माऊली म्हणजेच आई. कशाची आहे? पुण्याईचं. पुण्याईचं म्हणजे गुड डीड्स. सो शी इज अ फॉर्म ऑफ गुड डीड्स. म्हणजे आई आपल्याला चांगलं शिकवते आणि ती आपल्याबरोबर नेहमी चांगलंच करते. सो शी इज अ
फॉर्म ऑफ गुड डीड्स, गुड थॉट्स अँड एव्हरीथिंग दॅट इज हॅपनिंग गुड. पुण्याई म्हणजे वेनेवर वी आर डुईंग सम गुड थिंग्स दॅट टाइम वी से दॅट इट्स अ पुण्याई. मग कवी काय म्हणतायत, नकोस विसरू ऋण आईचे, डोंट फॉरगेट द डेप्थ ऑफ युअर मदर. कारण ती तुम्हाला एवढं सगळं करते, तुमच्यावरती संस्कार करते. शी नरिशेस यू, शी ग्रोज यू, शी इज देअर ऑल द टाइम फॉर यू. ओके, अँड दॅट्स वाय यू डोंट फॉरगेट हर. स्वरूप माऊली पुण्याईचे, ती पुण्याईचा फॉर्म आहे, म्हणजे गुड डीड्सचा फॉर्म आहे. शी इज अ फॉर्म ऑफ गुड डीड्स. स्वरूप म्हणजे ओन्ली रूपच, तिचं रूप जे आहे ते पुण्याईचंच आहे. थोर पुरुष तू ठरून तिचा होई उतराई. म्हणजे समजा तुला आईचे ऋण फेडायचेच असतील, इफ यू वॉन्ट टू डेब्ट फ्री, ओके, देन you have to be great. You have to do something good in your life. You have to become something great. That is what poet is telling. की तुम्हाला जर खरोखर तुमच्या आईचे उपकार फेडायचे असतील तर तुम्ही आयुष्यात काहीतरी करायला पाहिजे. यू नीड टू डू समथिंग इन युअर लाईफ सो दॅट यू विल बी डेब्ट फ्री फ्रॉम युअर मदर्स डेब्ट. ओके, अशी ही सुंदर कविता आहे. या कवितेचे कवी आहेत ग. दी. माडगुळकर. तर पुन्हा एकदा मी ही कविता तुम्हाला वाचून दाखवते. आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ आई, मुलांनो शिकणे अ आई. तीच वाढवी ती सांभाळी, ती करी सेवा तीन त्रिकाळी, देवानंतर नमवी मस्तक आईच्या पायी. कौसल्ये विण रामन झाला, देवकी पोटी कृष्ण जन्मला, शिवरायाचे चरित्र घडवी माय जिजाबाई. नकोस विसरू ऋण आईचे, स्वरूप माऊली पुण्याईचे, थोर पुरुष तू ठरून तियेचा होई उतराई. या कवितेचे कवी आहेत ग. दी. माडगुळकर. तर अशी छोटीशी आणि छान कविता आहे. तुम्हाला आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा, आणि अजूनही जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.